नमस्कार महाराज. नवीन काय घेऊन आला म्हणजे? नवीनच आहे राजा हो. तुम्हाला असा प्रश्न पडतो का रे? कधी मला पडतो यार, की हे 10, 26, 3, 15 आणि हे जे आहे इकडे पाण्यातून ठिबकने देण्याची खते, यांच्यामध्ये फरक काय आहे? काय हे जे आपण ठिबकने देतो याचे रिपोर्ट जास्त येतात, याचे रिपोर्ट जास्त लवकर दिसतात आणि याचे रिपोर्ट कमी दिसतात. काय जादू आहे याच्यामध्ये दोघांमध्ये? दोघांमध्ये तर नत्र स्फुरत पालस्त सेमच आहे. याच्यामध्ये समजा 319 आहे, 19 19 19 10 26 26 तसं बघायला गेलं तर याचे जास्त आहे. आता 319 ची बॅग जर आपण चांगल्या कंपनीची घ्यायला गेलो, गांजा मालची नाही हा, चांगल्या कंपनीची घ्यायला गेलो तर 3500 पर्यंत बसते आणि तिकडे 10 26 1500च्या 1800च्या घरात बसतं. 25 किलोची बॅग बसते 3500 रुपयाला आणि 50 किलोची बॅग बसते आपल्याला 1500 रुपयाला. म्हणजे 25 किलोचा काउंटिंगने हिशोब करायला गेलं तर तिकडे 750च्या आसपास जाते. मग यांचे रिपोर्ट कमी का येतात आणि यांचे रिपोर्ट जास्त का येतात? मग माझं डोकं चक्कर खातंय. मी हे वापरायचे का हे वापरायचे, काय करायचं? मित्रांनो, यांचे रेट कमी आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे मटेरियल बोगस आहे. हा भरम मधून तुम्ही निघून जा. एक 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 दिवस सबसिड्या कमी होत जात आहेत आणि यांचे भाव यांच्या बरोबर येत जातील. युरियाची बाजारात ज्याच्याकडे शेती नसेल ना राजे हो, बाजारात किंमत आहे, गव्हर्नमेंट परचेस करतं 3200 रुपयाने आणि आपल्याला देतं 266 रुपयाला. सोपं नाही महाराज, तुम्ही पाडून टाकाल सरकार तुम्हाला जर 3200 मध्ये द्यायला लागून गेलं तर. असा विषय आहे. जर आपला मेन मुद्दा होता की यांच्यामध्ये फरक काय आहे आणि मी माझ्या शेतीसाठी मी कसा फायदा करून घेऊ यांचा वाला. मला हे परवडतायत पण यांचा रिपोर्ट येत नाही साला. याचा रिपोर्ट येतो तर हे खिशाला गरम जाता. मग काय करायचं? मग मला एक दिवशी झाड आलं यार माझ्यापाशी. यार म्हणे यांना सांग म्हणे. म्हटलं कोणाला रे? म्हणे ही जी ऐकते म्हणे पब्लिक, यांना सांग म्हणे की मला सर्व अन्नद्रव्य जर घ्यायचे राहिले तर मला सर्व अन्नद्रव्य माझ्या जमिनीचा तुझ्या जमिनीचा पीएच जेव्हा 6 ते 7च्या दरम्यान राहील ना म्हणे, तेव्हा मी सर्व अन्नद्रव्य घेईल आणि एकदम टणटणीत राहील म्हणे, ठणठणीत राहील म्हणे. म्हटलं कस काय रे? म्हणे यार म्हणे तुमच्याकडे भाजी तुम्ही कालवण खाता म्हणे, कोणाकडे कालवण म्हणता, आमच्याकडे कोणाकडे रस्सा म्हणता, तुमच्याकडे तुम्ही खारं खाता का म्हणे? म्हणे नाही, खारं खाल्लं का वाकडं तोंड करता म्हणे तुम्ही. फिकं राहिली भाजी, मीठ कमी राहिलं तरी वाकडं तोंड करता म्हणे.